मित्रांनो नमस्कार, मी पुष्पराज गपाट. सध्या मे महिना चालू आहे आणि शेतामध्ये मराठवाड्यामध्ये खूपच पाण्याचे प्रश्न उद्भवताना दिसत आहेत. ही विहीर पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की या विहिरीची पाणी क्षमता किती खोलपर्यंत गेलेली आहे. जे पाणी दिसतंय ते पण सध्या बोरवेलचं थोडं थोडं करून साठवलेलं आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र राज्याचे ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी होते, त्यांनी जलयुक्त शिवार ही योजना राबवून पाण्याचा प्रश्न कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता सध्या जे प्रशासन आपलं सोलारची योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे, त्यातून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा होतोय आणि त्या गोष्टीतूनच पाण्याचे प्रश्न अजून उद्भवताना दिसत आहेत. शेतातलं पाणी वाहून जातंय आणि त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीची उपाययोजना ही शेतकऱ्यांकडून करताना दिसत नाही. व्हिडिओ करण्यामागचं कारण एकच की आपल्याला जलतारा नावाचा प्रोजेक्ट प्रत्येक शेतकऱ्यानं राबवताना पाहायचा आहे आणि तो राबवला पाहिजे. कारण जलतारा हा प्रोजेक्ट राबवताना ही प्रशासनामध्ये म्हणजे आपल्या प्रशासनाने ही योजना राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 15 दिन म्हणजे 15 दिवस मनुष्यबळ हे राबवून आपण 5x5चा तसंच 6 फूट खोल असा खड्डा खोदून त्याच्यामध्ये दगडगोटे भरून त्याच्यामध्ये आपल्याला 4,743 रुपयापर्यंत म्हणजे साधारणतः 5,000 रुपयापर्यंतची मदत ही शासनाकडून भेटणार आहे. हा खड्डा म्हणजे प्रत्येक शेतकरी म्हणजे 2.5 हेक्टर ज्या शेतकऱ्याच्या नावावर आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे. मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ही योजना राबवावी. मित्रांनो, एकेरी एक खड्डा खोदून प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये अशा प्रकारची स्कीम राबवू शकतो, जेणेकरून आपल्या शेतातील पाणी शेतामध्येच मुरेल आणि तिथली पाण्याची क्षमता नक्कीच वाढेल. मित्रांनो, यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्येच पाण्याचं प्रमाण म्हणजे खूप कमी झालं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बरेच प्रश्न उद्भवले होते. काही शेतकऱ्यांचे पीक हे नक्कीच 1-2 पाणी कमी पडल्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न कमी भेटलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी मला वाटतं की नक्कीच हा उपक्रम आपल्या शेतामध्ये राबवावा. शासन पण आपल्यासाठी प्रयत्न करते. आपण पण 2 हात पुढे करून अशी स्कीम शेतामध्ये राबवली तर येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.